त्याला आत्ता राजकारण सोडून देईल आणि निघून जाईल. आहे का? तसं अजित पवारचं पण माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय, चांगलं चाललंय. माझ्या आजोबाच्या पुण्यानं, माझ्या बापाच्या पुण्यानं, माझ्या चुलत्याच्या पुण्यानं करायचं आहे ना, यात काय करायचं, ते करायचं खरं. पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केलं. त्या अजित पवारचं काम तर म्हणून केलं नव्हतं. नंतर त्याला कसं काम दाखवलं आणि दत्ता मामाचं त्यांना सांगितलं बघ, आमच्या दोघांचं एकत्र केलं तर त्याच्या पुढे कधी आहे एवढं त्याचं तिकडं कळशी इमारत बांधून दिली. हे सगळे पैसे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे नाही. संस्था मात्र तुमची आहे. आता आपल्याला डोंगरेवाडीची इमारत बांधायची. परवा पवार साहेबांनी पण तुमची बैठक घेतली. मला पण त्यांनी सांगितलं, कारण आम्ही आता रेसच्या पण मिटिंगला होतो आणि परवा दुसरी पण एक मीटिंग आमची DSI झाली, त्यामध्ये देखील त्याच्यामुळं UMG स्कूल डोंगरेवाडीच्या शाळेची जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भात आणि इमारतीच्या संदर्भात हे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे. मी पण त्याच्यामध्ये लक्ष घालतो. त्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका. आपण अतिशय तुमच्या डोंगरेवाडी आणि गारगडवाडीच्या बॉर्डरवर असणाऱ्या ती वास्तू अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची बांधू, ही पण मी तुम्हाला शब्द त्या ठिकाणी देतो. आपलं हे कार्य सुरू झाल्यानंतर तुम्हाला केंद्राची मदत मिळणार, राज्याची मदत मिळणार, जिल्हा स्तरावरची मदत मिळणार, सहकार आयुक्त, साखर आयुक्ताची काही परवानगी मदत काही असते त्या पण आपल्याला झटपट मिळणार आहे. काही एक्साईज माझ्यापर्यंत आहे. एक्साईजचे काही प्रश्न असेल, बोलायचे दिलायचे ते पण मी करून देईन. आणि नुसत्या फोनवर काम होतं. मुंबईला यायचं पण चालेल, कारण आता गाडीच पण वापरायला परवानगी नाही. त्याच्यावर फोन करायचा, सांगायचं बरं आता व्हिडिओ कॉल पण करता येतो, तेच आपला VC पण करता येतो आणि त्याच्यावरती कुठली अडचण नाही. तसं समोरच्या बाबतीमध्ये नाही. त्यांचं काय ते गमवलेलं बरं. त्याच्यात एक नेते झाले, त्यांना आधी पण संधी दिलेली होती. त्यांच्या वडिलांची कारकीर्द तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. पण आज वडिलांनी एवढं गरगच्च ठेवलेलं होतं, काय चिरंजीवांनी तेव्हा लावलं. तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. ज्याला स्वतःचा प्रपंच करता येत नाही, पोपटराव तो 22,700 किंवा 800 सभासदांचा प्रपंच करू शकतो. इथं आम्ही प्रमुख टोळे एक इतरांना बापूजाचं, त्यांचा प्रपंच चांगला, त्यांचा धंदा चांगला. कालच मी गेलेलो होतो त्या भागामध्ये, ते सगळं मी बघितलं. उत्तम शेती त्यांची, फळबागा उत्तम आहे, स्वच्छता चांगली आहे, व्यवसाय एकदम चोख आहे, व्यवहार चोख आहे. कुणी एक बाहेरचा लाभ सांगावा या 73 गावातला किंवा इंदापूर बारामती तालुक्यातला की आमचे पैसे बापूंनी ठेवले त्याने बुडवले, त्याला आत्ता राजकारण सोडून देईल आणि निघून जाईल. आहे का? तसं अजित पवारचं पण माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय, चांगलं चाललंय. माझ्या आजोबाच्या पुण्यानं, माझ्या बापाच्या पुण्यानं, माझ्या चुलत्याच्या पुण्यानं करायचं आहे ना, यात काय करायचं, ते करायचं खरं. पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केलं. त्या अजित पवारचं काम तर म्हणून केलं नव्हतं. नंतर त्याला कसं काम दाखवलं आणि दत्ता मामाचं त्यांना सांगितलं बघ, आमच्या दोघांचं एकत्र केलं तर त्याच्या पुढे कधी आहे एवढं त्याचं. कालच आम्हाला सांगितलं, तिथं हा बंगला केला, तिथं तू बंगला केला, आता इंदापूरचं घर काढत जायचं, तिथं बंगला बांधायचा. कष्टाने केलं त्याच्या चुलत्यांनी, त्याच्या वडिलांनी, त्याच्या परिवारांनी. काय निवडणूक घेतली बुवा आणि मी. मला वाटतं त्यावेळेस नानासाहेब तुम्ही पण डायरेक्टर होता आमच्या बरोबर आणि चोपडे भाऊ होते आणि बापूराव यांचे होते. अहो एवढं बाळकाईने 15 ताबा किंवा आमचे बर्ले भाऊ सगळी लोक, पोपटराव निंबाळकर, विठ्ठलराव निंबाळकर, कितीतरी मी मान्यवरांची नाव घेतली. गुरु साहेब स्वतः आम्ही बघायचो, आमदार होते तरी पहिल्यांदा शेती, त्याच्यानंतर लोक
नंतर ती फूड सोसायटी, नंतर बँक, नंतर जेवण केल्यावर दुपारी 4 वाजता कारखाना, मग 9-10 वाजेपर्यंत कारखाना होतं की नाही. सगळे त्यांचे धंदे उत्तम एमआयडीसीमध्ये हॉटेल बिल्डिंग काढलं की नाही, जागा वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं की नाही. ज्या आज त्यांच्या मोबाईल चिरंजीवांचं काय मिळून 3 दिवसापूर्वी पेपरला वाचलं, गुन्हा दाखल काही शिक्षा झाली होतं झाली की नाही. त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचे पैसे दुसऱ्याचे कुणाचे काय केलं असं काहीतरी वाचलं बाबा. अरे जो माणूस स्वतःचा प्रपंच नीट करू शकत नाही तो तुमचा आमचा प्रपंच काय नीट करणार नाही. आणि माझा स्वभाव असा आहे, माझं जर कुठं चुकलं तर मी कबूल करतो, भाऊ माझं चुकलं, मी दुरुस्त करणार. सोमेश्वर कारखाना त्यांच्यावर तिथं बसलाय, विचारा. राजवर्धन तिथं बसला, विचारा त्याला. ज्यावेळेस अडचणी झाला मी लोकांना सांगितलं घ्या निवडून, त्याच्यामध्ये मी कारखाना जागेवर आणला की नाही, आम्ही बोलतो तसं वागतो की नाही. आता तर मी एकटा नाही, तिथं मी एकटा होतो. आता माझ्याबरोबर बापू आहे, माझ्याबरोबर बाबा आहे. त्याच्यामुळं इतका अधिकारवाणीने बोलतो, त्याच्यामुळे मी आवाज काढून बोलतो, मी ठणकावून सांगतो. आणि हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला आता आपलं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल आणि ज्या तुमच्या माझ्या मुली आज 90, 95, 94, 93% मार्क्स मिळत आहेत, त्यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर इथं आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. या 73 गावात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर आपल्याला बापूंच्या नेतृत्वाखालचं श्री भवानी माता पॅनल हे त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. त्या तपशिलात फुली त्या ठिकाणी घातली पाहिजे. आणि म्हणून या गावात ज्यावेळेस कुणाला दिलं काय दिलं, कृपा करून ती नाराजी मनामध्ये ठेवू नका. मी मगाशी सांगितलेलं आहे, कृपा दुरुस्त करायचं ते दुरुस्त करू. बाकीच्या ठिकाणी मामा तिकडचं कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील, मी इकडच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील, बापू कारखाना चांगला चालवण्याचा प्रयत्न करतील आणि आम्ही मनापासून एकत्र आहोत.